मी काय म्हणतो शनाया, अगं, किती दिवस असं नुसतंच फिरत राहायचं? त्यापेक्षा पटकन साखरपुडा उरकून घेऊ, म्हणजे आपण लग्न करायलाही मोकळे. मला पंचांग बघता येतं. लग्नाचा मुहूर्त उत्तम काढून देतो मी. वा, हो, कसं आहे, एंगेजमेंट साठी आजचा मुहूर्त खूप उत्तम आहे, नाही? हो ना, आणि आम्ही सगळे पण आलोच आहोत. श्रेयस, अंगठी आणलीस ना रे? लगेच घालून टाक आता. आणली ना. कॉंग्रॅट शनाया, आज अगदी योग्य निर्णय घेतलायस तू. एका चांगल्या मुलाबरोबर लग्न करायचा. आणि हो, आपल्या सोसायटीतच लग्न अरेंज करूयात काय? बेस्ट. हो, आणि ऑफिस स्टाफला सुद्धा बोलवायला विसरू नका. हो, आणि मेन्यू मीच डिसाइड करतो, चालेल ना? वा, अरे स्टॉप इट, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? मला या श्रेयसची एंगेजमेंट नाही करायची आहे. का? तुझं तो प्रेम आहे ना त्याच्यावर? नाही, तुमच्या दोघांचा अफेअर चालू आहे तर नेहमी सांगत असतात. तसं काही नाहीये. म्हणजे तुमच्या दोघांचा अफेअर नाहीये? अगं नाहीये ग तसं काही. तुमच्या दोघांचा अफेअर नाही? काय बोलून राहिली तू शन्या? नाहीये, माझा आणि श्रेयसचा अफेअर नाहीये. कुणाचे माझा अफेअर? आणि गॅरीचा अफेअर आहे. शाबास, हेच ऐकायचं होतं तुझ्यातून. का? हा? तुम्हाला काही बोलायचं याच्यावर? हो हो हो. नाही, ती चुकून बोलली असेल. हा, ते ती चिडली आहे ना सध्या श्रेयसवर. ते रागाच्या भरात तसं बोलली असेल. आता भांडण झाल्यानंतर असं करतोच ना आपण, चिडून काहीतरी बोलून जातो. हा, मी काय म्हणतो मिस शनाया, ऐका ना, या इकडे या जरा. आपल्याला तो ऐका, मी हे बघा, हे असं असं नाही करायचं मिस शनाया. हा, असं चिडायचं का श्रेयसवर? नाही, भांडण झालं म्हणून काय झालं? त्याचं किती प्रेम आहे तुमच्यावर. हा, किती प्रेम आहे. बर, नाही करायची ना एंगेजमेंट? नका ना करू. हा, नका करू एंगेजमेंट. नंतर करा, तुम्हाला वाटेल तेव्हा नंतर करा. हा, पण असं असं चिडू नका ना तुम्ही. हा, रिलॅक्स. हा, रिलॅक्स. डोंट गेट कन्फ्युज्ड. हा, कन्फ्युज मी नाहीये, कन्फ्युजन तू वाढवतोयस. शनाया, त्या श्रेयसची लायकी तरी आहे का माझ्याशी एंगेजमेंट करायची? हे बघ, तू म्हणतोयस म्हणून इतके दिवस मी सगळं सहन केलंय. हे बघ शनाया, लिसन. मला नाही ऐकायचं तुझं काही. मी तुला आधीच म्हटलं होतं की या सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकूया आपण. तुला का कळत नाही? मी आता हे नाटक चालू ठेवलं तर हे माझं खरंच लग्न लावतील श्रेयसशी. काय नाटक? हो, नाटक चाललंय सगळं, आणि तुझ्यामुळे करावं लागतंय हे नाटक. हे बघ, तुझा नवरा मला भेटतो, माझ्याशी बोलतो, माझ्यावर प्रेम करतो. हे बघ, शनाया, ऐक. तू गप्प बस रे जरा. किती दिवस या लोकांना घाबरून राहायचंय आता आपण? तुला नसेल आला ना तरी मला कंटाळा आला या सगळ्याचा. बघ राधिका, तुझा नवरा माझ्यावर प्रेम करतो आणि फक्त तुला घाबरतो म्हणून त्यांनी सांगितलंय की श्रेयसचा आणि माझा अफेअर आहे. खरं तर हे आहे की अफेअर आमच्या दोघांचं चालू आहे. तिला विचार, मी त्या श्रेयसचा आणि माझा काही संबंध नाहीये. त्याची आणि माझी बरोबरी नाही होऊ शकत. खरंय, तुझी आणि त्याची बरोबरी होऊच शकत नाही, कारण त्याला त्याची चूक मान्य आहे, त्याने ती कबूल केली आहे. आणि तू ती कधीच मान्य करू शकत नाही, कारण तुला फक्त पैशाशी कर्तव्य आहे. प्रेम, भावना याच्याशी तुझा काही संबंध सुद्धा नाही, काही देणं घेणं नाही. राधिका, अगं पालथ्या घागरीवरून कितीही पाणी ओतलं तरी काय होणार?
या मूर्ख मुलीला काय कळणार आहे त्यातलं हा? हो ना, पण महाजनी दोष फक्त तिचाच आहे असं म्हणून चालणार नाही हो. काय आपलंच नाणं खोटं आहे. तेही खरंच म्हणा. किती वेळा फसवला या गुरुनाथनं राधिकाला आणि आपल्याला सगळ्यांना. मला तर किती वेळा खोट्यात पाडलाय. नाही पण गुरुनाथ, सत्य फार काळ लपून राहत नाही, कधी ना कधीतरी बाहेर येतच. ओ काका, या दोघांना सत्य सांगून काय फरक पडणार आहे? जो माणूस स्वतःच्या बायकोची खोटी शपथ घेऊ शकतो तो ह्या जगात काहीही करू शकतो. हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. उद्या स्वतःच्या मुलाची खोटी शपथ घेईल. खूप छान वाटत असेल ना हे सगळं ऐकून. कोणालाच अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही हे असं वागा. का केलं तुम्ही असं? हं? कशासाठी? कोणासाठी? हिच्यासाठी? मी कुठे कमी पडले म्हणून तुम्ही हे असं वागला? नाही माझं सोडा हो. पण आपला अथर्व तिथं तापानं फणफणलाय, बाबा बाबा करतोय, त्याचा काहीच विचार आला नाही म्हणा. राधिका, विचार तो करतो ज्याला आपल्या कुटुंबाची, समाजाची, नैतिकतेची ताड असते. त्याला तर कसलीच पर्वा नाही, कशाची लाज नाही. आपल्या बायकोला सोडून दुसऱ्या मुलीबरोबर राजरोसपणे फिरतो. इथे नाही तर परदेशात सुद्धा जातो तिला घेऊन. त्याच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. हो नाना, काय वाटेल ते बोलू नका, ऐकून घेतोय म्हणून. मी हिच्या सोबत कुठेही फिरायला गेलेलो नाहीये. बास ना आता गुरुनाथ. तू शनायाला घेऊन सिंगापूरला गेला होतास आणि राधिकाने हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. का? काय झालं? पायाखालची जमीन सरकली का? राधिका, मी हिला घेऊन सिंगापूरला नव्हतो गेलो. मी सिंगापूरला एकटाच गेलो होतो. हो का? क्रूज वरती तुम्ही एकटेच गेले होता? हा? आणि डान्स फ्लोअर वर तिथेही तुम्ही एकटेच होता? खोटं बोलू नका. मी तुम्हाला आणि शन्याला गळ्यात गळे घालून नाचताना पाहिलंय डिस्कोत. हे बघ, तुला दुसरं कोणीतरी दिसलं असेल, गैरसमज झाला असेल तुझा. माझा गैरसमज झाला. माझा गैरसमज झाला होता, पण सिंगापूरला जाऊन आल्यानंतर तो दूर झाला. मला माहिती होतं तुम्ही हे असंच बोलणार, मला खोटं ठरवणार आणि तुम्ही खरे. हो ना? आणि म्हणूनच मी माधुरीताईंना बोलवलंय. माधुरीताई माझ्या बरोबर सिंगापूरला होत्या आणि त्यांनी तुम्हाला आणि शन्याला एकत्र पाहिलंय. त्यांच्याकडे तुमचे काही फोटोही आहेत.